NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। शहादा पंचायत समितीत पिण्याच्या पाण्याची टंचाई। राजकीय वैमनस्यामुळे शहादा शहर विकासाला ब्रेक, कोट्यवधींच्या निधी धोक्यात। शिरपूर तालुक्यात दुधाबाबत संशयास्पद प्रकार, खर्दे गावातील घटना चर्चेत। काटोड खून प्रकरणाचा उलगडा, आरोपीला पोलिसांनी केले अटक। विखुर्ले येथील शेतजमिनींच्या मोबदल्याचा फेरविचार करा, शेतकऱ्यांचे मंत्री जयकुमार रावल यांना निवेदन। आता सविस्तर बातम्या। नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पंचायत समित्यांपैकी असलेल्या शहादा पंचायत समितीत पिण्याच्या पाण्याच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। ग्रामीण भागातून विविध शासकीय कामांसाठी दररोज येणाऱ्या हजारो नागरिकांसाठी केवळ 2 पाण्याचे जार ठेवण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे। सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना 20 लिटरचे हे जार काही वेळातच रिकामे होत असल्याने अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते किंवा बाहेरून पाणी विकत घ्यावे लागते, अशी स्थिती निर्माण झाली आहे। याशिवाय परिसरात बसण्यासाठी किंवा सावलीचीही पुरेशी व्यवस्था नसल्याने वृद्ध, महिला आणि ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे। त्यामुळे पंचायत समितीने कायमस्वरूपी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तसेच सावली व बसण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। NDT न्यूजसाठी अल्ताफ शेख, शहादा। शहादा नगरपालिकेची निवडणूक होऊन जवळपास 2 महिने उलटले तरी शहरातील विकास कामांना अद्याप गती मिळालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे। लोकप्रतिनिधींमधील राजकीय वैमनस्यामुळे शहर विकासासाठी शासनाकडून आलेल्या कोट्यवधी रुपयांची निधी खर्च न होता परत जाण्याची भीती असल्याचा आरोप शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत केला। त्यांनी सांगितले की 12 फेब्रुवारी रोजी नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा झाली, मात्र त्या सभेत मंजूर किंवा स्थगित झालेल्या विषयांची अधिकृत माहिती अद्याप नागरिकांसमोर आलेली नसल्याने पालिकेच्या कारभाराबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून जैन व मुस्लिम समाजाच्या विकासासाठी आलेला सुमारे 4,37,00,000 रुपयांचा निधी खर्च न होता परत जाण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला। याशिवाय खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी सुचविलेल्या सुविधांसाठी आलेला सुमारे 10 लाख रुपयांचा निधीही धोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले। शहर विकासाच्या कामांना तातडीने गती न दिल्यास शिवसेनेच्या वतीने जन आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। शहादा नगरपालिकेच्या जे निवडून आलेले लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा होती का तात्काळ ते विकास कामांना सुरुवात करतील, शहराच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या तात्काळ सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील, पण दुर्दैवाने आज 2.5 महिने झाले निवडणूक झाल्यानंतरही विकास कामे तर सुरू झालेली नाही। जे मूलभूत समस्या आहेत ते सोडवले जात नाही। नगरपालिका अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न आम्हाला आज समोर उभा राहिलेला आहे। कारण की या शहरामध्ये जे नगरपालिकेची जी सर्वसाधारण सभा झाली त्याच्यातली अधिकृत माहिती आम्ही मागून थकतोय, पण ती दिली जात नाही। तर का दिली जात नाही तर ते कळायला मार्ग नाही। परंतु वरवर जी माहिती मिळालेली आहे, थोडीफार जी माहिती मिळाली आहे त्याच्यात 4 कोटी रुपये अल्पसंख्याक समाज, खास करून जैन आणि मुस्लिम समाजासाठी आणि ॲडव्होकेट खासदार गोवालजी पाडवी यांनी सुचवलेल्या याच्यामध्ये कमीत कमी 4-4.5 कोटी रुपये हे शासनाकडे परत जाणार आहे। ही अत्यंत दुर्दैवीची बाब आहे का शहराच्या विकासासाठी आलेला पैसा तो अखर्चित पडत असेल, तो पैसा खर्च केला जाणार नसेल आणि तो परत शासनाकडे जाणार नसेल तर हे शहाद्यासाठी चांगलं नाही। हे आज एक उदाहरण झालं, असे अनेक प्रकारे पैसे जर परत गेले तर शहराचा विकास कसा होईल, सामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील, शहरामध्ये अनेक समस्या आहेत ते कसं सुटतील। आज आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला, रस्त्यांचा प्रश्न, गटारीचा प्रश्न आहे, या सर्व प्रश्न आजपासून उभे आहेत।
ते कसं सोडवणार आहात ना मग? आणि जर अशा वारंवार जर पैसे परत जात असतील, पहिल्या जर सर्वसाधारण सभेमध्ये पैसे परत जात असतील, येणाऱ्या काळामध्ये केंद्र शासन असेल, राज्य सरकार असेल, खासदार असेल, आमदार असेल, हे कुठून निधी देणार नाही मग हे शहराचं नुकसान नाही का? हे शहराची चेष्टा नाही का? या शहराला ब्रिटिश धरायचं काम नाही का? असा प्रश्न आमच्या मनात उभा आहे. म्हणून आमचं स्पष्ट म्हणणं आहे का माननीय नगराध्यक्षांचा सर्व लोकप्रतिनिधींनी याच्या संदर्भात खुलासा करावा. आम्ही जी आरोप करतोय का 4.5 कोटी रुपये परत जात आहे, ते खरं आहे का खोटं आहे, याच्यात वस्तुस्थिती काय आहे, सत्यता काय आहे, हे जनतेला कळू द्या. आणि जर शासनाचा पैसा परत जात नसेल तर निश्चितच शिवसेना शांत बसणार नाही, निश्चित आंदोलन करेल आणि जनतेसोबत राहून जनतेच्या प्रश्नासाठी निर्भीडपणे लढेल, एवढंच सांगू इच्छितो. NDT न्यूजसाठी राजू मनसुरी, शहादा. शिरपूर तालुक्यातील खर्दे गावात दुधाबाबत संशयास्पद प्रकार समोर आल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे. गावातील रहिवासी आशाबाई बोरसे यांनी नेहमीप्रमाणे अर्धा लिटर दूध खरेदी केले होते. मात्र दूध गरम केल्यानंतर ते रबरासारख्या गोळ्यात बदलल्याचे दिसून आल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. दूध उकाळल्यानंतर तयार झालेला गोळा हाताने तुटत असल्याने दुधाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. आशाबाई बोरसे या नेहमी त्याच दूध विक्रेत्याकडून दूध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान काही महिन्यांपूर्वीही शिरपूर तालुक्यात अशाच प्रकारची घटना चर्चेत आली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये दुधाच्या शुद्धतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची संबंधित प्रशासनाने दखल घेऊन दुधाचे नमुने तपासावेत आणि आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मी आशा बोरसे. सकाळी रात्री दूध घेतलं, सकाळी गरम करायला ठेवलं, असं रबडासारखं तुटत होतं, गोळा झाला रबडासारखं, आणि मी घरच्या लोकांना डावलं तर रबडासारखं गोळा झाला. NDT न्यूजसाठी राजू मनसुरी, शहादा. काटोड येथील 65 वर्षीय राणूबाई दुल्लाबिशी यांच्या खून प्रकरणाच्या अखेर पोलिसांनी उलगडा केला असून गावातीलच भिका लोटनमाडी याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिली. नमस्कार, मी श्रवण दत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार. दिनांक 8/2/2026 रोजी एक 65 वर्षीय महिला कहाटूल गावावरून ती हरवलेली होती आणि त्या अनुषंगाने यामध्ये पोलीस स्टेशन शहादामध्ये 17/2026 मिसिंग क्रमांक दाखल करण्यात आला होता. त्या मिसिंगच्या तपासादरम्यान दिनांक 3 मार्च 2026 रोजी एक प्रेत मिळाली होती शेतामध्ये आणि त्या अनुषंगाने ती प्रेत सदर हरवलेली महिलाची आहे अशी निष्पन्न झाल्यावरून आणि पोस्टमॉर्टमचे नंतर जे ॲडव्हान्स माहिती रिपोर्ट आली होती त्याच्या अनुषंगाने त्यामध्ये घातपात झाल्याची बाब समोर आल्याने यामध्ये क्राईम नंबर 279/2026 हा 103/1 238 भारतीय न्याय संहिताच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पहिले 2 दिवस पोलिसांना यश मिळालेला नव्हता आणि तपास करत असताना जे मिळालेली माहितीवरून सदर महिलेची काही जे अंगावर असलेली ज्वेलरी होती ती गायब होती. त्या ज्वेलरीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन शहादाकडून त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाकडून तपास करण्यात आला होता आणि त्याची माहिती गोळा करणं सुरू होता. त्या दरम्यान CCTV फुटेजचे सुद्धा विश्लेषण करण्यात आले होते आणि तांत्रिक विश्लेषण करण्यात आला होता. यामध्ये एक संशयित च्या बाबत माहिती पडल्याने त्या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचा समोर आलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांना सदर व्यक्ती भिला लोटन माळी वय 65 वर्ष राहणार कहाटूल गाव यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे. आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये असं दिसत नाही की याच्यामध्ये इतर कोणी आरोपी इन्व्हॉल्ड आहे, परंतु ती संभावना नाकारता येत नसल्याने एकूण पूर्ण तपास झाल्यानंतरच आपल्याला सांगणे योग्य राहील. NDT न्यूजसाठी राजू मनसुरी, शहादा.
शिंदखेडा तालुक्यातील विखुर्ले येथे सहकारी साखर कारखान्यासाठी घेतलेल्या शेतजमिनींच्या मोबदल्याचा फेरविचार करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात शेतकऱ्यांनी नमूद केले की विखुर्ले परिसरातील अनेक शेतकऱ्यांची जमीन सहकारी साखर कारखाना उभारणीसाठी घेतली गेली, मात्र त्यावेळी जमिनीचा मोबदला हा प्रत्यक्ष बाजार भावाच्या तुलनेत कमी मिळाल्याने अनेक शेतकरी आजही नाराज आहेत। जमीन गेल्यानंतर काही कुटुंबांवर उपजीविकेचे संकटही निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच जमीन देताना काही शेतकऱ्यांना रोजगाराबाबत आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्याची पूर्तता झालेली नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मोबदला मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी शासनाकडे केली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज।